या विषयावरती मागील काळामध्ये पण आमची सातत्याने भेट होत होती आणि आज आम्ही हाच विषय मांडलेला आहे की येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारांच्या NCP बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ। त्यामुळे आज आमची खूप चांगली चर्चा झालेली आणि आमची नैसर्गिक सातत्याने असलेली आमची अलायन्स आहे। सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो, आम्ही जे आहे ते लोकशाही मानतो। या देशामध्ये समता बंधुता न्याय स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईच्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन झालं पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली, त्याच्याबद्दल सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली। असं आहे की मागील काळामध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शनमध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती। आणि सातत्याने 2 महिन्यापासून मी जसं काल पण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आणि त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो, पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे। इंडिया अलायन्सशी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचं संविधान धागातून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। तर मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं, प्रेम देण्याचं काम केलं। आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे। मुंबईचे इलेक्शन हे प्रांत, धर्म, भाषा, जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास, जसं मी काल पण सांगितलं की CNGमुळे 3-4 दिवस झाला मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे। आज मुंबईमध्ये आपण बघतो घनकचरा व्यवस्थापनाचं त्या ठिकाणी बरोबर नाही आहे, लोकांना वेळेवर त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर बघाल तर ट्रॅफिकमुळे लोकांना वेळेवर पोहोचता येत नाही आहे, ही खूप मोठ्या समस्या आहेत। प्रदूषणामध्ये मुंबईचा नंबर आज जगामध्ये 2-3 नंबरला गेलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी मोठ्या चिंताजनक गोष्ट आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे, जी शाळा आहे म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे, पाणी आहे, या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोललं गेलं पाहिजे। मुंबई महानगरपालिकेमधल्या असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्याने बोलण्याचं काम करत आहोत आणि मागील काळामधल्या संदर्भामध्ये सांगण्याचं आम्ही सातत्याने काम करत आहोत। त्यामुळे आम्ही हे इलेक्शन मुंबईकरांचा आवाज म्हणून लढणार आहोत। निवडणुकीपूर्वी जरी तुमचं अलायन्स होत नसलं तरी निवडणुकीनंतर निकालानंतर जर एकमेकांना मदत लागली तर तुम्ही UBTला मदत करणार का? असं आहे, ते जे निकालानंतरचे निर्णय जे असतात ते निकालाच्या नंतर आपण निर्णय घेऊ शकतो। सध्या आमचा जो निर्णय तो तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे आणि आमचे जे नैसर्गिक अलायन्स आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो। त्यांच्यामधले एक सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब आहेत, ज्यांच्याशी आमची सातत्याने अलायन्स राहिलेली आहे मागील काळापासून, त्यामुळे त्यांच्याशी आम्ही भेटायला लावलेलो आहे। याच्या व्यतिरिक्त RPIचे काही घटक आहेत जे आमच्या समविचारी पक्ष आहेत, त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करून त्यांच्या माध्यमातून अलायन्स घेऊन येणार भूमिका आहे ती कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे आणि मुंबईमध्ये मराठी माणसासाठी आणि अदानीच्या विरोधात आपण एकजूट लढलं पाहिजे असं आवाज मुंबईसाठीच आम्ही जो आहे ह्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे। आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की या माध्यमातून आम्ही सातत्याने तुम्ही जर बघत असाल तर मुंबईकरांच्या प्रश्नावरतीच प्रत्येक वेळेला मी प्रत्येक हप्त्याला जी प्रेस कॉन्फरन्स घेते त्याच्यामध्ये सुद्धा मी मुंबईकरांचाच मुद्दा मांडते की मुंबईकरांच्या टॅक्सचे जे पैसे आहेत ते कशा तऱ्हेने जे आहेत ते काही व्यावसायिकांच्या त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टर 3 आणण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघतोय की आता त्याच्यावर सुद्धा म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आणणार आहे। अशा तऱ्हेने तुम्ही एखाद्या डेव्हलपरसाठी जर काम करत असाल, एखाद्या मित्रासाठी जर काम करत असाल तर ते चालणार नाही। तर वर्षा गायकवाड यांची आपण ही थेट प्रतिक्रिया पाहत होतो। शरद पवार यांची भेट झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया होती आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा आमचा नैसर्गिक मित्र आहे आणि हा निश्चितच आमचे विचार त्यांच्याबरोबर पटतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बरोबर असल्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडी करण्याचा आमचा निर्णय आहे आणि त्या संदर्भात बोलणी करण्यासाठी आम्ही गेलेलो होतो। मात्र या संदर्भात आता पुढच्या आठवड्यात निर्णय होईल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय।